रोल. काल औरंगाबाद म्हणजेच आपण जे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलेली नगरी संभाजीनगरला 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी खरं तर राज ठाकरेंनी कामगारांची आणि महाराष्ट्राची खूप मोठी काल थट्टा केली. कामगार दिन त्याचे तिने संधी विग्रह करून दाखवला. कामगार दिन झाले दिन. तुम्हाला महाराष्ट्राबद्दल अस्मिता आहे का? महाराष्ट्राच्या जनतेबद्दल अस्मिता आहे का? अखंड हिंदुस्थान भारताबद्दल तुम्हाला अस्मिता आहे का? ही खऱ्या अर्थानं त्यांच्या काल टिंगल टावळीवरून लक्षात येतं. राज ठाकरेंनी जी काल सभा घेतली हे एक प्रकारचं आपण अनेक दिवसापासून बघतोय की त्यांना भाजपनं पुरवलेली रसद आहे. आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार अतिशय उत्कृष्टपणानं आणि उमदं काम करत आहे. एवढ्या मोठ्या महामारीवरती, महापुरावरती आणि आलेल्या संकटावरती महाराष्ट्राचं हे महाविकास आघाडीचं सरकार, पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि आपले चव्हाण साहेब असतील, थोरात साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं सर्व मंत्रिमंडळ अतिशय उत्कृष्टपणानं काम करत आहे. आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतोय की देवेंद्र फडणवीसांनीही अनेक भ्रष्टाचार केलेले आहेत, पण ईडी त्यांच्या काळातले अनेक भ्रष्टाचार त्याची चौकशी न करता देवेंद्र फडणवीस जणू काही ईडीचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्यासारखं ईडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचं काम करत आहे. त्याच पद्धतीनं एक राजकीय कूटनीतीचा भाग म्हणून भाजपाची BCD टीम म्हणून आज मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपची एक BCD टीम म्हणून आज काम करत आहे. त्यांच्यातले झालेले काही देण्या घेण्याचे अर्थपूर्ण व्यवहार असतील त्या अनुषंगानं राज ठाकरे अवचित उठले आणि हे सभा घ्यायला लागले आणि संबंध महाराष्ट्रावर स्थिर स्थावर असलेलं महाराष्ट्र विस्कळीत करण्याचा प्रयत्न ह्या भाजपकडून राज ठाकरे करतायत. खरं तर राज ठाकरे हे एक बाहुली आहेत. भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातातली झालेली ती बाहुली आहे, कटपुटली आहे. जे राज ठाकरे पाडव्याच्या सभेपासून बोलतायत हे खरं ते बोलत नाही. त्यांना भाजपकरवी फडणवीस बोलवून घेत आहेत. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. पाडव्याच्या सभेत पण त्यांनी बोलले, त्यानंतरच्या ठाण्याच्या सभेत पण बोलले. खरंच ह्या राज ठाकरेंना स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या विचारावरती कीव यायला पाहिजे. ह्यांना थोडीशी लाज वाटायला पाहिजे की शिवाजी महाराजांसारखं अखंड हिंदुस्थानाचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हा कोण पुरंदरे? ह्या पुरंदरेंनी घराघरात पोचवलं हे स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये जर छत्रपती शिवरायांवरती असं बोलून ते जर महाराष्ट्र हलवण्याचा प्रयत्न करत असतील, महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर दंगली घडवण्याचा कट करतायत का अशी म्हणून त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांनी काल भाषणामध्ये अनेक मुद्दे परत तेच घेतले. ते मुद्दे घेऊन आम्ही कितीतरी वेळा म्हणलोय तुम्ही विरोधक आहेत ना तर तुम्ही जनतेच्या प्रश्नावरती भांडा. आज जनतेचे अनेक प्रश्न आहेत आणि हे सांगतात की पवार साहेब सत्तेत आल्यापासून किंवा राष्ट्रवादी जन्माला आल्यापासून जातीचं राजकारण केलं जातंय. जातीचं राजकारण केलं जातंय कोण करतंय? ज्यावेळी शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता होती त्यावेळी हे राज ठाकरे अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांबरोबर 24 तास फिरत होते, मिटिंगा घेत होते. त्यावेळी मग फक्त महाराष्ट्र लुटतच होते का? महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जागा लुटतच होते का? त्यावेळी त्यांना असे प्रश्न का दिसले नाहीत? त्यावेळी तुम्हाला प्रांतवाद का दिसला नाही? त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राचा मान अपमान का दिसला नाही तुम्हाला? त्याही वेळी तुम्ही सत्तेत होता, तुमच्याकडे अनेक काही गोष्टी होत्या. परंतु आज तुम्हाला तुमचं मनसे महाराष्ट्राचं नाव घेऊन जे तुम्ही पक्ष स्थापन केला ते तुम्ही 2006ला स्थापन केल्यापासून खऱ्या अर्थानं अखंड भारताच्या अखंडत्वाला तुम्ही छेद देण्याचं काम करताय. भारतातल्या सर्व प्रांतातले लोक महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहतात हे तुम्ही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. हे शिवकालीन आणि शिवाजी महाराजांच्या आधीपासून आलेला महाराष्ट्र आहे. इथं सर्व प्रांतातले, जातीतले, धर्मातले लोक गुण्यागोविंदानं नांदत आले, गुण्यागोविंदानं व्यापार करत आले. परंतु मनसेचा उद्देश तुम्ही काय होता आणि काय दाखवताय, लोकांना दिशा द्यायची काम तुम्ही वेगळं करताय. आजच्या प्रसंगात खरं तर पवार साहेबांवर आणि तुम्ही वारंवार टीका करताय. तुम्हालाही एवढंच माहित आहे की पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय तुम्हाला ही तुमचा TRP वाढणार नाही. तुम्हा प्रत्येक सभेमध्ये पवार साहेबांना तुम्ही कितीही टार्गेट करा, तुम्ही पवार साहेबांवर कितीही टीका करा, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचाच आहे, पुरोगामी विचारांचाच राहील.
तुम्ही किती जरी पुरंदरेचं नाव घेतलं, जेम्स लेनचं नाव घेतलं, तुम्ही झालेल्या गोष्टींना खरं तर तुम्ही टवके काढून तो तुम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या संबंध शिवप्रेमींना डिवचण्याचं काम करताय. तुम्ही डिवचण्याचं काम करू नका, अन्यथा शिवप्रेमी तुम्हाला तुमची जागा आणि लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढे मी राज ठाकरेंना माझं डायरेक्ट सांगणं आहे, तुमच्या प्रसारमाध्यमातून सांगणं तुम्हाला आम्ही सांगतोय प्रसारमाध्यमांच्या ह्याच्यातनं, तुम्ही ज्या पद्धतीनं काल बोललात की लोकमान्य टिळकांनी तिथं रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, त्याचे तुम्ही तसे पुरावे का देत नाही? म्हणजे तुम्हाला महात्मा फुलेंचा कुठंतरी आकस वाटतो का? महात्मा फुलेंनी जे कार्य समाधी बांधली त्याचे तुम्ही तसे पुरावे का देत नाही? म्हणजे तुम्हाला महात्मा फुलेंचा कुठंतरी आकस वाटतो का? महात्मा फुलेंनी जे कार्य केलं, महात्मा फुलेंनी जी शिवजयंती साजरी करण्याचं काम चालू केलं, ते तुम्ही कुठंतरी ओढून घेण्याचं काम करताय. आणि वारंवार ब्राह्मण समाजाला कोणाचाही महाराष्ट्रामध्ये विरोध नाही, परंतु तुम्ही ब्राह्मण समाजाचा आणि प्रशासनामध्ये असलेल्या ब्राह्मण समाजाचा तुम्ही कुठेतरी बुद्धिभेद करताय. त्यांच्या बुद्धीमध्ये आणि त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राच्या आघाडीमध्ये असलेल्या सरकारमध्ये तुम्ही विष कालवण्याचं काम करताय. हे तुम्हाला विष कालवायचं काम तुम्ही सत्तेत असताना करू शकत होता. आज तुम्हाला फक्त सत्ता आणि सत्तेतून तुम्हाला येणारे काही 2 रुपये केंद्राकडून जे येत आहेत तेच तुम्हाला फक्त मिळवण्यासाठी आज तुम्ही त्यांचं भाऊली म्हणून काम करताय. एवढं करू नका. महाराष्ट्राचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे तुम्ही भांडवल करताय हे शरद पवार साहेबांना कधीही जमलेलं नाही. पवार साहेबांनी कधीही कुठल्या महान विभूतीचं नाव घेऊन तुमच्यासारखं जातीचं आणि त्या महान विभूतीचं नाव घेऊन पैसे आणि राजकारण आणि सत्ता मिळवायचं काम केलेलं नाही. शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेताय. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये जे शिवाजी महाराजांनी पाया घालून दिला तो शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात काम करणारं राज ठाकरे तुम्ही काम करताय. हे तुम्ही करू नका, नाहीतर तुम्हाला तुमची जागा आणि लायकी आम्ही दाखवू. काल मनसेचे नेते आदरणीय राज ठाकरे साहेब यांची जी औरंगाबादमध्ये सभा झाली, त्या सभेच्या माध्यमातून एक लक्षात आलं की सुरुवात ही शरदचंद्रजी पवार साहेब आणि शेवट ही शरदचंद्रजी पवार साहेब. त्या साहेबांच्या नावाव्यतिरिक्त त्यांनी पहिली सभा जी काय म्हणजे परीक्षेची सभा असेल, उत्तर सभा असेल आणि ही निकालाची सभा असेल, त्यात फक्त त्यांनी पवारसाहेब एकच नावाविषयी त्यांनी बोलणं मान्य केलं आणि ते बोलले. तर मी राज ठाकरे साहेबांना फक्त आपल्या चॅनलद्वारे एक फक्त सांगू शकतो की जे राजसाहेब म्हणजे त्याला एक आठवण देऊ म्हणजे करून देतो की राजसाहेब पूर्वीसुद्धा जे काय बोलले होते आमच्या यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते आता विलासरावांपर्यंत आमच्या मराठी नेत्यांनी हा मुंबई महाराष्ट्राचा विकास केला. म्हणून लेखानं तुम्ही इथे आलात ना, मग बाकीच्या राज्यात काय गेलात? मग एकीकडं पवार साहेबांबद्दल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांबद्दल, बाळासाहेब ठाकरे साहेबांबद्दल एक चांगलं मत व्यक्त करायचं आणि कुठंतरी पाठीमागच्या काळात ईडीची नोटीस आली म्हणून त्यांच्या बाजूने बोलायचं, त्यांच्या विरोधात बोलायचं, ही जी दुटप्पी भूमिका राजसाहेब घेतात हे खरं तर त्यांच्या राजकीय हिताच्या दृष्टीनं धोक्याचं आहे. राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि मुळात जे राजसाहेब म्हणतात की पवारसाहेबांनी जातीवाद केला, तर पवारसाहेब म्हणजे राजसाहेबांनी आधी लक्षात घेतलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जे काही नेते मंडळ आहेत, मग हसन मुश्रीफ साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, हे काही एका विशिष्ट जातीचे मंत्री नाहीत. सर्व समाजातील विशिष्ट, मग कोणी वंजारे असेल, कोणी माळे असेल, कोणी धनगर असेल, कोणी मराठा असेल, सर्व जातींना घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राजकारण केलेलं आहे आणि करत आहेत. एका कोणत्याही जातीचं लेबल पवारसाहेबांनी आपल्या राजकीय इतिहासात कधीही एका जातीचं राजकारणाचं लेबल आपल्या स्वतःभोवती लावलेलं नाही. आणि मुळात मराठा समाजांनी पण उठायचं. आज तुम्ही बघताय मराठा आरक्षणावरून मराठा समाजच म्हणजे पवारसाहेबांना दोषी ठरतोय, धनगर समाज पवारसाहेबांना दोषी ठरवतोय, आमचा कोळी समाज पवारसाहेबांना म्हणजे दोषी ठरवतोय. की मुळात मग पवारसाहेबांबद्दल जर एवढं मोठं नेतृत्व असताना मग पवारसाहेबांना जर दोषी ठरवायचं असेल तर हा आपला संकुचितपणा आहे. उलट मी तर असं म्हणतो, नेतृत्व असताना मग पवारसाहेबांना जर दोषी ठरवायचं असेल तर हा आपला संकुचितपणा आहे.
उलट मी तर असं म्हणतो, ज्या गुजरातमधून कमी खासदार येतात त्या गुजरातचा जर देशाचा पंतप्रधान होत असेल आणि आपल्या महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून येऊन सुद्धा जर आपले पवारसाहेब पंतप्रधान होत नसतील तर हे आपल्या महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात झालेला अपमान आहे. आणि हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक विचार करून लक्षात घेतलं पाहिजे. कारण दिल्लीचं तख्त फक्त महाराष्ट्रच राखू शकतो ही एक विचार पूर्वीसुद्धा होता. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंत कधीही महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही हे पवार साहेबांनी सुद्धा ईडीच्या माध्यमातून दाखवून दिलं. पण केवळ राजसाहेब एका ईडीच्या नोटिशीवर आपली भूमिका बदलताना दिसतात. हे खरं तर राजसाहेबांच्या राजकारणाला एक खरं तर धोका आहे. आणि मुळात जे राजसाहेबांमध्ये जातीवाद केला तर खरं तर म्हणजे काल म्हणजे जे काय म्हणजे राजसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी जी काही भूमिका मांडली, खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी खरी शिवजयंतीची समाधी आणि शिवजयंती साजरी केली. पण काल राजसाहेब म्हणतात की लोकमान्य टिळकांनी साजरी केली. खरं तर मग मुळात जातीय तेढ फक्त राजसाहेब आपणच निर्माण करताय, जातीवाद आपण निर्माण करतायत, पवारसाहेब नाही. आधी आपण अभ्यास मी आता सुद्धा म्हणजे तुम्हाला तुमचाच व्हिडिओ मी दाखवलाय, त्यामुळं तुम्ही कशा पद्धतीनं भूमिका बदलताय हे सर्वसामान्य माणसाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य आहे. आणि खरं तर काल महाराष्ट्र दिन होता. ज्या 105 हुतात्म्यांनी आपलं स्वतःचं बलिदान देऊन महाराष्ट्र स्वतंत्र केला त्या बलिदानाचं काल तुम्ही केलेला अपमान हा औरंगाबादमध्ये दिसतोय. एवढंच या ठिकाणी सांगतो की राजसाहेब आपण पुन्हा आपल्या एका विचारावर ठाम राहा आणि ती भूमिका घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून गेला तर कुठं तर मनसेचं नावावर रूपाला येईल. नाहीतर आपला मनसेचं अस्तित्व फक्त गर्दीपुरतंच राहतंय, मताच्या रूपात ते कुठेही दिसून येत नाही. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला बोलतो.